शहाद्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण। शहादा शहरात आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने शहादा येथील नवीन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला। शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गायले। या गीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता आणि उपस्थितांमध्ये एक वेगळाच उत्साह व देशप्रेम संचारल्याचे पाहायला मिळाले। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजेश पाडवी यांनी जनगणनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला। देशाच्या नियोजनासाठी आणि विकासासाठी अचूक जनगणना होणे आवश्यक आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत आपली माहिती देऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले। विशेष म्हणजे जनगणनेविषयी जनजागृती करण्यासाठी नगराध्यक्ष अभिजित पाटील व उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी स्वतःची जनगणना करून नागरिकांसमोर एक आदर्श ठेवला। या सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात प्रामुख्याने तहसीलदार संभाजी पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील आणि सर्व नगरसेवक, यासोबतच महसूल आणि पोलीस विभागाचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। कार्यक्रमाच्या सांगतेवेळी उपस्थितांनी एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। SMTV मराठी न्यूज संजय मोहिते, शहादा। महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि बुद्ध पौर्णिमेच्या, बुद्ध जयंतीच्या सर्व नागरिकांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि मतदारसंघातर्फे खूप खूप शुभेच्छा। आज महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय आवारात या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं। त्या ठिकाणी आपले या शहराचे नगराध्यक्ष आदरणीय अभिजितदादा पाटील, उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील, इथले तहसीलदार, DYSP साहेब, PI साहेब, CO साहेब, सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आजपासून जनगणनेला देखील महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे। त्या निमित्तानं आम्ही स्वतः, मी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष मॅडम, आम्ही स्वतःपासून जनगणनेला सुरुवात केलेली आहे। त्याबद्दल प्रशासनाकडून त्या ठिकाणी माहिती देण्यात येते। त्या जे काही ऍप आहे किंवा जे काही लिंक आहे त्या माध्यमातून आपण स्वतःची जनगणना आपण करू शकतो। 15 तारखेपर्यंत आपण करू शकतो। त्यानंतर प्रशासनामार्फत केली जाणार आहे। परंतु सुज्ञ नागरिकांनी स्वगणना देखील, जी आपली डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून होते, भारतामध्ये पहिल्यांदा डिजिटल त्या ठिकाणी जनगणना होते। देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी डिजिटल क्रांती झाली आणि त्या माध्यमातून पहिल्यांदाच जनगणना डिजिटलच्या माध्यमातून होते। सुज्ञ नागरिकांनी आपण स्वतः त्या ठिकाणी स्वगणना करून घ्यावी, आपल्या मोबाईलमध्ये करावी, अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो। प्रशासनाला देखील आपला हातभार लावावा ह्या जनगणनेमध्ये, अशी विनंती करतो। सर्वांना पुनश्च एकदा महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।